रामकृष्ण हरिमाऊली. कालच्या मुक्कामावरून आपण आता पुढे आलोय आणि या मुक्कामाला येताना एक अभंग सारखा मनामध्ये येतोय. पंढरीची वारी लागो मज, तेने त्रिभुवनी होईन सरता, न लगे पुरुषार्था मुक्तवारी, नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा, क्षण जीव वेगळा न करी त्यासी, नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग तया जवळी. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, हा जीवलग सोयरा माझा पांडुरंग आहे असं नामदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराज या पांडुरंगाशी नातं जोडू पाहतात, या पांडुरंगाच्या जातकुळीचे होऊ पाहतात. तर तुकाराम महाराज तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हा शब्द वापरतात. जातीचं होणं बघा, याआधी आपण तर जात पात धर्म महत्वाची नाही, हे आघवेची गा आकारण, तुका म्हणे नाही जाती सवे काम, हे सगळं आपण अनुभवलंय. आता अचानक तुकाराम महाराज तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे म्हणतात. ही जात नेमकी कोणती हो? ही जातकुळी तरी नेमकी कोणती याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. याच्या आधी आपण तुकाराम महाराजांच्या वचनातून, संतांच्या वचनातून जात महत्वाची नाही हे आपण ऐकत आलो आहोत. पण आता अचानक तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हे सांगताना ही जात कुठली तुकारामांना अपेक्षित आहे हे आपल्याला बघावं लागेल, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. माऊली असा आहे, तुकारामांच्या जातीचा अर्थ काढायचा असेल तर तो विलक्षण आहे आणि तो खूप सुरेख आहे. काय? निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. हा शब्द खूप महत्वाचा आहे. क्षीर आणि पाणी, दुधामध्ये मिसळलेलं पाणी वेगळं करण्याची शक्ती राजहंस पक्षामध्ये असते असं म्हणतात. एखाद्या कावळ्यासमोर दूध आणि पाणी ठेवलं तर ते वेगळं करणार नाही, पण राजहंस पक्षी मात्र दूध आणि पाणी वेगळं करतो. त्याच्यामध्ये ती शक्ती असते. या सगळ्यातून दूध वेगळं करायचं असेल ना तर ती शक्ती असणं आवश्यक असतं. राजहंसाच्या जातकुळीचं असणं आवश्यक असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात येथे जात महत्वाची आहे, आवश्यक आहे. या जातीचं असणं हीच पात्रता आहे हो. आता आपण जातीचं असणं ही पात्रता म्हटल्यावर अनेक जण आपण इकडं तिकडं जातो. ही जात कर्मानं ठरत नाही, ही जात वंशानं ठरत नाही, ही जात जन्मानं ठरत नाही, ही जात धर्मांतर करून मिळवता येत नाही, जात्यांतर करून मिळवता येत नाही. ही जात वृत्तीनं ठरलेली असते, ही जात स्वभावानं ठरलेली असते, ही जात तुमच्या कामानं ठरलेली असते आणि तशीच जात आपल्याला मिळवायची असते. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. ही जात आपण मिळवू शकतो का ते देखील तपासलं पाहिजे. आणि अशी जात त्याच्याकडं असते तोच व्यक्ती विठ्ठलाच्या जवळ जाऊ शकतो. एकदा का निवड चुकली की सगळं चुकलं हे लक्षात घ्या. भक्तीच्या अमृत क्षेत्रात देखील असंच आहे. परमेश्वराच्या कृपा प्रसादाला पात्र व्हायचं असेल तर राजहंसाची जातकुळी मिळवणं आवश्यक आहे. आणि एकदा ही राजहंसाची जातकुळी मिळाली की मग आम्ही योग्य अयोग्याची पारख करायला लागतो. शाहीर राम जोशींची लावणी आठवते का? थेट मी अभंगावरून लावणीवर आलोय. फार महत्वाची लावणी आहे ती. काय? हटा तटाने पटा रंगवून जटा धरी शिका शिरी, मठाची उठा ठेव का तरी. हटा तटाने पटा रंगवून जटा धरी शिका शिरी, मठाची उठा ठेव का तरी. जटा वाढवल्या, हटयोग केला, सगळी अवडंबरं केली, सगळी अवडंबरं. कपाळाला छातीला भस्म लावलं, भस्मोद्दोलन करून आपण निघालो. मनात भावच नाही आहे. रंगरंगोटी सगळी केली हो, सगळी केली आहे. हटयोगाचा दाखवलाय, जटा वाढवल्यात, गुहेत राहतोय, काय काय करतोय. पण भक्ती मार्गात जाता येतं का? अजिबात नाही. कारण मनात भक्तीची वृत्ती नसेल तर काहीच करता येत नाही, काहीच करता येत नाही. लावणीत सुद्धा भक्ती आहे. लावणीत सुद्धा भक्ती आहे. पिंजरा पाहिलाय? पिंजऱ्यात खूप विलक्षण भाव आहे बघा तो. म्हणजे एकीकडं स्त्री बघितल्यावर नाकं मुरडत, भस्म लावून, गंध लावून, जटा वाढवून फिरणारा साधू, आणि दुसरीकडं
हात जोडिता बंधन सुटले, आता जीवाला मी पण नुरले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे कान्हा चोळी अन लुगडी. काय सुरेख भाव आहे बघा. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. जातकुळी इथं आहे. त्या लावणी गाणाऱ्या, त्या लावणी म्हणणाऱ्या तमासगिरांच्या मध्ये ही जातकुळी आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. हा जो जातीचा भाव आहे ना तो इथे आहे. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, हात जोडिता बंधन सुटले. मी हात सोडू तर माझं बंधन सुटून जाईल. आता जीवाला मी पण नुरले, माझं उरणारच नाही आहे. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. ही जातकुळी आहे. ही जातकुळी आहे. जटा वाढवणारी, दाढी वाढवणारी, भस्म लावून फिरणारी, हठयोग करणारी, मनात भाव नसेल तर त्या भक्ताच्या जातकुळीची असत नाहीत. पण मनात भाव असेल तर मग मात्र आपण भक्ताच्या जातकुळीचे होऊन जातो. राम जोशींची लावणी ही जातकुळीच सांगायची. या सगळ्या जातकुळीशी आपण जोडल्या गेलं पाहिजे. आपण त्यात सहभागी झालं पाहिजे. सुटलेल्या बंधनात जो पानचटपणा पाहतो तो पानचटच, आणि यातही जो सात्विकता अर्पण भाव शोधतो तो खरा भक्त, हे आपण ओळखलं पाहिजे. राधेसोबत राधेची ती जातकुळी, कान्होपात्रेची ती जातकुळी, चोखोबांची ती जातकुळी, सावतामाबांची ती जातकुळी, हे सगळे एकाच जातकुळीतले. परमात्म्याला सर्वस्व अर्पण करून टाकण्याचं, त्याला आपलं सर्वस्व समजण्याचं भाव आपल्या मनामध्ये आला की ती आपली जातकुळी होऊन जाते. वृत्ती ठरवते. म्हणून म्हटलं मी, जन्मानं ठरत नाही, कशाने ठरत नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. सर्वस्व अर्पण हो, त्याच्यात ठाई सर्वस्व अर्पण. तू 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 तूच, जयाची वाचे माझे आलाप, दिठी भोगी माझेची रूप, जयाचे मनसंकल्प माझेची वाहे, माझे या कीर्तिविन जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगा भूषण माझी सेवा. काय बघा, तुझ्या डोळ्यात मी असलो पाहिजे, कानात मी असलो पाहिजे, मुखात मी असलो पाहिजे. ज्याच्या मुखात, डोळ्यात, कानात, सर्वांगात मी आहे ना, तो माझा खरा भक्त. आपल्या सर्व इंद्रियात, सर्व अवयवात परमेश्वराचा वास ठेवण्याची जातकुळी असली पाहिजे. आता आपण पंढरीच्या खूप जवळ जातोय. हो, खूप जवळ जातोय. ही जातकुळी समजून घेणं आवश्यक आहे. सर्वभूती तो आहे ना, तर माझ्या सर्वस्वात तो असला पाहिजे. ही जातकुळी समजून घेणं आवश्यक आहे. एकदा का आपण त्याच्या जातीचे झालो ना, त्यालाच प्राप्त करण्याच्या जातीचे झालो ना, की मग त्याची प्राप्ती ठरलेली आहे. हो, एकदा तुम्ही त्याचे होऊन जा, त्याच्याकडे जाण्याची गरज नाही पडत. तो पळत पळत तुमच्याकडे येतो. त्याला ओढ लागते. तो वल्लभा मी कांतो उगी नाही म्हणत त्याला. तो धावत पळत येतो. तो तुमची काळजी घ्यायला लागतो. तो तुमच्या माणसांची काळजी घ्यायला लागतो. वेडा आहे तो येतोच. त्याला यावंच लागतं. हाक मारल्याबरोबर यावं लागतं. बोलावल्या बरोबर यावं लागतं. तुम्ही प्रत्यक्ष हाक नका मारू. मनातल्या मनात त्याचा विचार करा. तो तुमच्यासाठी धावत 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 येतो. बायको मागं ठेवून दिली. हो, त्यानं पंढरीच्या मंदिरात बायको मागं ठेवून दिली. सर्वस्वासाठी येतो. तुमच्यासाठी येऊन जातो. फक्त तुमची जी तुकाराम महाराजांनी सांगितलेली जातकुळी आवश्यक आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. कोणतं आधी काय, पण त्या आधीची ओळ, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. हा भाव आपल्यामध्ये असावा. पंढरीच्या जवळ जाता जाता त्याच्या ठाई समर्पित होण्याचा, सर्वस्व त्याला देण्याची जातकुळी तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळो, एवढीच प्रार्थना या निमित्तानं त्या सावळ्याजवळ करतो माऊली आणि थांबतो. रामकृष्ण हरी.